नमः श्री सद्गुरु रामचंद्राय नमः रवी मारुणी इंद्रजित सुमित्र झाला विजयान्वित तेने सुखावला रघुनाथ सुदैवयुक्त स्वानंदे नाथरायाला वंदन करून हनुमंतरायाला वंदन करून सर्व श्रोत्यांच्या चरणी नतमस्तक होऊन कथेला सुरुवात कालच्या त्या ठिकाणी आपण पाहिलं लक्ष्मण भैया त्या ठिकाणी मूर्छित पडलेले होते सुशील महाराजांनी त्यांना मूर्छितून बाहेर काढलेले आणि बाहेर आल्यानंतर सर्वांना त्या ठिकाणी आनंद झालेला कारण इंद्रजितचा वध कालच्या त्या ठिकाणी आपण पाहिला होता आणि काल इंद्रजितचा वध झाल्यानंतर लक्ष्मण भैया सावध झाल्यानंतर सर्वांना आनंद झालेला आहे आणि आनंदाच्या भरामध्ये आज काय काय होते ते आपण ऐकूया हाती नष्टी कोटी कपटी तेने इंद्रजित दुर्धर सृष्टी तो मायका शस्त्रवृष्टी सुखानुभूती सर्वासी इंद्रजिताचं वर्णन करताना सांगून आले कोट्याने कोटी असा कपटी इंद्रजित होता त्या ठिकाणी इंद्रजित कपटी असणारा इंद्रजिताचा त्या ठिकाणी वध केलेला आहे आणि अशा इंद्रजितचा वध झाल्यानंतर सर्वांना आनंद झालेला आहे आणि आनंदाने सर्वजण त्या ठिकाणी नाचू लागले सुखी झाले नरवानर सुखी झाले ऋषीश्वर दैत्य दानव सरोवर सुखी समग्र सोमिते त्यापुढे संपूर्ण त्या ठिकाणी देवाला आनंद झालेला आहे ऋषीला आनंद झालेला आहे ऋषीसह संपूर्ण सुमित्रभयासह सर्वांना आनंद झालेला आहे आणि त्या ठिकाणी आनंदाने सर्वजण नाचू लागले येरी करे लंके माजारी इंद्रजांची पूजा पुरी पडली सरोजरा मंदिरे खड्गधारी आयुध या तिकडे या ठिकाणी महाराज ज्यावेळेस इंद्रजितचा हात उडवला होता इंद्रजितचा उडवलेला हात लंकेत येऊन पडलाय हातामध्ये खड्ग घेतलेले आणि त्या ठिकाणी लंकेमध्ये येऊन इंद्रजितचा हात येऊन पडल्यानंतर पुढे काय होतं आपण पाहूया सुलोचना निज मंदिरी शिव स्वरूपानुयांतरी शिव स्मरणे निरंतरे ध्यानधरी शिवांचे महाराज इंद्रजिताची पत्नी होती सुलोचना आपल्या त्या ठिकाणी भगवान शंकर त्या ठिकाणी ध्यान करत बसलेली होती पूजा करत बसली होती आणि अशाच अवस्थेमध्ये त्या ठिकाणी इंद्रजितचा हात येऊन पडलेला आहे आणि हात आल्यानंतर पुढे सुलोचना काय करते ते आपण बघूया जवळी आस्था सकया बहुत शिवपूजा करी अद्भुत तव अंगणी पळणी अकस्मात धुनिवय भुजदंडाचा पहिल्या भागात त्या ठिकाणी सुलोचना संपूर्ण आपल्या सोबती सख्यासोबत सख्या होत्या संपूर्ण त्या ठिकाणी दास्या होत्या दास्यासह त्या ठिकाणी पूजा करीत होती आणि पूजा करत असताना त्या ठिकाणी इंद्रजितचा हात त्या ठिकाणी समोर येऊन पडलेला आहे अशा अवस्थेमध्ये संपूर्ण दचकले आणि दचकून पुढे काय करते आपण ऐकूया ऐकून या तो ध्वनी सुलोचना गजबजली मनी सवे सकया घेऊनी पाय अंगणी निज दृष्टी संपूर्ण सगळेजण त्या ठिकाणी दचकले अचानक हातामध्ये अंगणामध्ये हात येऊन पडलेला आहे आणि हात येऊन पडल्यानंतर दचकून संपूर्ण सख्याला सोबत घेतलेला आहे आणि तो हाताच्या समोर जाऊन त्या ठिकाणी पाहू लागले सख्या मंदी सुलोचने स्वर्गी देवा दैत्याशी दान युद्ध होत आहे दान भुजातीतून पडलेली सांगोला त्या ठिकाणी सख्या त्यांच्या सोबती होते त्या सांगोला हे सुलोचना स्वर्गामध्ये संपूर्ण देवाचा आणि दैत्याचं तरी युद्ध होते आणि त्या युद्धातूनच काहीतरी हात कोणाचा तरी हात या ठिकाणी येऊन पडला असेल अशा प्रकारे त्या ठिकाणी सख्या सांगोला आईशी संवाद कैला दान घाबरे पला सुलोचना जवळी येऊन या दैना पती हस्त दाना ओळखिला महाराज हे आपल्या सोबतीचं सख्याचं बोलणं ऐकलं आणि सुलोचना त्या ठिकाणी त्या हाताच्या जवळ जाऊन पाहू लागली त्या ठिकाणी सुलोचना होती ती आपल्या पतीचा हात त्या ठिकाणी ओळखलेला आहे आणि इंद्रजिताचा हात ओळखल्यानंतर सुलोचना त्या ठिकाणी काय करते आपण पाहूया देखोनी इंद्रजिताचा कर सुलोचना भूमी घाली शरीर हृदय कळोनी सत्वर विचार साचार पुसदा महाराज त्या ठिकाणी सुलोचनाने ओळखलं त्या ठिकाणी हा आपल्या पतीचाच हात आहे त्या ठिकाणी आणि हा त्या ठिकाणी विचार मनामध्ये आल्याबरोबर त्या ठिकाणी सुलोचना धरणीवरती पडलेली आणि धरणीवरती पडून आता सुलोचना त्या ठिकाणी काय करते ते आपण आता ऐकूया मने भुले माय बहिणी तू मूळ आलीची मद साधली पती इंद्रजित रणांगणी ही विसरुणी आलीशी बोलू लागली त्या ठिकाणी तू हात माझी बहीण आहेस आणि तू मला या ठिकाणी
तू त्या ठिकाणी इंद्रजिताला कुठं सोडून माझ्या समोर आली, अशा प्रकारे त्या ठिकाणी सुलोचना बोलत